8 मार्च 2026 दलदल नावाची हिंदी सिरियल बघितली, सीझन फर्स्ट. भूमी पेडणेकर, चिन्मय मंडलेकर, इतरही अजून भरपूर ओळखीचे मराठीच कलाकार आहेत मॅक्झिमम. थोडक्यात दलदल नावावरूनच कळतं की सोसायटीमध्ये जे चांगल्या गोष्टी पण करतात त्यांच्या मागे काहीतरी वाईट म्हणजे असतं कृत्य त्यांचं चालू. हा थोडासा बॅकग्राऊंड आहे. म्हणजे जसं NGOज वगैरे किंवा ज्या बाल सुधार गृहातल्या संस्था आहेत तिथला जो हेड असतो तो कसा अब्यूज करतो मुलांना, म्हणजे काहीतरी आमिष दाखवून वगैरे असं. नंतर आपल्या वेश्या व्यवसाय त्यांना पण ज्या मुलींना विकत घेऊन धंद्याला लावतात किंवा मुलींबरोबर वाईट कृत्य करता त्यांना इकडे तिकडे पाठवण्याकरता त्या वेश्यांना जर मुलगी झाली तर त्यांना जबरदस्ती त्यांच्या मुलींना घेऊन बाहेर पाठवायचं वगैरे असे रॅकेट्स. आणि मग अशामध्ये एखादा जर भरडल्या गेला, म्हणजे एखाद्याचं जर खूप प्रेम आहे त्याच्या दोस्तावर, मित्रावर, किंवा त्याचा बॅकग्राऊंड आईवडिलांचा थोडासा अशा स्ट्रगलमध्ये गेलेला आहे, आणि जर त्याच्याबरोबर काही वाईट झालं, चुकीचं झालं, तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो, थोडा मेंटली हे होऊन अफेक्ट होऊन तो कोणत्या थराला जाऊ शकतो ते या दलदलमधून आपल्याला दिसतं. म्हणजे हॉरिबल कंडिशन दाखवली. तर थोडक्यात भूमी पेडणेकर ही पोलीस ऑफिसर असते आणि तिचाच एक सिनियर बॉस असतो हा चिन्मय मंडलेकर, आणि एक सगळ्यात मोठे हे असतात पोलीस कमिशनर्स असतात. तर ती असंच म्हणजे हे करत असते. म्हणजे तिला जेव्हा पत्ता लागतो की असंच त्या वेश्याच्या मुलींना जबरदस्ती घेऊन आणि हे करतात, ते पकडून नेतात, तर ती तिथे अटॅक करते, रेड मारते. तर तशा ह्याच्यात मग तो जो घेऊन जाणारा गुन्हेगार असतो तर तो म्हणजे पळत पळत एकीला, म्हणजे जी द्यायला तयार नसते आपली मुलगी, तिला पकडतो आणि तिच्या गळ्यावर असा सुरा हे करून की बाबा मी आता हिला मारणार, म्हणजे भूमी पेडणेकर म्हणतात तुम्ही जर मला बंदूक मारली तर मी हिला मारणार. तर अशा ह्याच्यात ती बाई वरून गच्चीवरून अशा प्रकारे उडी मारते की ती मुलगी त्या याच्या किलरच्या हातामध्ये, आणि ती स्वतः पडून जाते. आणि मग भूमी पेडणेकर त्याच्या पायावर गोळी मारून त्याला जेरेबंद करते, म्हणजे थोडक्यात त्या मुलीला सोडवते. आता त्या मुलींना रेस्क्यू करून परत त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलं वगैरे 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 सगळं होते. पण आणि तिने स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिल्या असतात की कोणीही त्या मुलींना भेटायचं नाही, कारण त्यांच्या मुलींच्या आयांना पण त्यांना भेटू द्यायचं नाही. तर आणि ती इतके दिवस त्या एरियामध्ये भूमी पेडणेकर टीचर दिदी म्हणून राहत असते, मुद्दामून तिथे काय प्रकार चालतो हे तिला बघायचं असतं आणि हेच असं म्हणजे सापळा रचून पकडायचं असतं. तर त्या सगळ्या लहान मुली तिला त्यांना भूमी पेडणेकरला टीचर दिदी म्हणूनच ओळखत असतात. मग ही जेव्हा जाते त्या मुलींना भेटायला, तर त्याच्या अगोदर तिने CCTV मध्ये बघितलं असतं की एक रिपोर्टर येऊन त्यांना भेटून गेली आणि काहीतरी त्यांनी सांगितलंय, आणि त्यानंतर ती त्या मुली ऐकत नाही, म्हणतात आम्हाला आमच्या आईलाच भेटायचं, आम्हाला तिने प्रॉमिस केलं असतं की मी तुमच्या आईंना भेटवून देणार, पण त्या मुली ऐकत नाही, एकदम थाळ्या वाजवतात, आम्ही जेवणार नाही वगैरे वगैरे, म्हणजे असं आर्ग्यू केल्यासारखं. तर ती म्हणते कोण मुलगी आहे, आणि मग थोडंसं तिला लक्षात येते की जी पत्रकार परिषद झाली असते त्याच्यामध्ये जे पत्रकार आलेले असतात त्यांनी बरेच प्रश्न विचारले असतात, प्रत्येकाला तिने छान सडेतोड उत्तर दिलं असतं, पण हिनी एक पत्रकार असते मुलगी, तर तिने विचारलं असतं की तुम्ही त्यांना प्रॉमिस केलंय मुलींना की तुम्ही त्यांच्या आईंना भेटवून देणार, तर आणि तुम्ही कधी आपलं प्रॉमिस मोडत नाही असं तुमचं हे आहे, तर पण व्हॉट अबाउट जिने आपलं आयुष्य संपवलं गच्चीवरून उडी मारून. तर मग ही म्हणजे निरुत्तर होते ना. तिला ती लक्षात राहिलेली असते, तिचं नाव काहीतरी आचार्य आडनाव असं तिने सांगितलेलं असतं, पण झालं म्हणजे ते त्याच्यानंतर संपतं. मग काही दिवसांनी
त्यांना एक त्याच म्हणजे मुलांच्या अनाथाश्रमामध्ये जो हेड असतो त्याचा मृतदेह सापडतो. तो मृतदेह अशा प्रकारचा असतो की त्या डाव्या हातावर म्हणजे नस कापलेली असते आणि त्याला खूप वाईट प्रकारे मारलेलं असतं. मग आता ह्यांचं काय कसं म्हणजे शोधाशोध सुरू होते. आणि मग ह्याच्यामध्ये दाखवलंय की तीच रिपोर्टर म्हणजे ते विग लावून ती मुलगी बनत, ऍक्च्युअली ती मुलगीच असते, पण तिचा पास्ट असा असतो की तिची आई वेश्या असते, पण एक चांगला पोलीस ऑफिसर आचार्य तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्यांच्यापासून तिला ही मुलगी झालेली असते. पण तिच्या आईला कल्पना असते की काय चालतं ह्या जगामध्ये, म्हणून ती तिला लहानपणी मुलगा म्हणूनच वाढवते. तिला पॅन्ट शर्ट केस पण लहान मुलांसारखे कापडे वगैरे, आणि त्याचं नाव अनंत, म्हणजे त्या मुलीचं नाव अनंतच ठेवलं असतं, तिचं अनंत आचार्य असं म्हणून. आणि तिला म्हणजे तसंच वाढवते ती. पण मग एका ह्याच्यामध्ये केसमध्ये त्या आचार्य आणि हा असतो जो पोलीस ऑफिसर असतो तो एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून फेमस असतो. तर एका याच्यामध्ये त्या दोघांनाही म्हणजे तो मारला जातो थोडक्यात. ही परत मग एकटी होऊन जाते. तर हिला त्या अनाथाश्रमामध्ये टाकलेलं असतं. तर त्या अनाथाश्रमामध्ये जो म्हणजे ज्याला तिने मारलं असतं मग नंतर मोठं झाल्यावर थोडं, तर तो माणूस असंच करायचा, चॉकलेटचे लालच देऊन त्या मुलांकडनं वाईट कृत्य करून घ्यायचा आणि मग त्यांना म्हणजे असं मुलीसारखं करून विग घालायला लावायचा, लिपस्टिक लाव, पावडर लाव, असं म्हणजे मुलगी बनवून त्यांच्याबरोबर मग वाटेल तशी अश्लील चाळे करायचं. तर ही मोठी झाल्यावर मग तिला थोडंसं लक्षात येतं त्या गोष्टी, आणि तिच्याच बरोबर जो एक मुलगा असतो तर त्याच्याबरोबर तिची छान दोस्ती झालेली असते आणि तो साधा असतो तसा म्हणजे, पण त्याच्याही मनामध्ये राग खूप असतो. तो आधी एका अशाच क्रिमिनल माणसाच्या चंदू नाईक म्हणून त्याच्याबरोबर काम करत असतो, पण नंतर त्याने तिथलं सोडून दिलं असतं म्हणजे पकडला गेला असतो आणि म्हणजे पाकिटमारी चोरीमारी करत असतो, पकडला गेला असतो आणि पोलिसांच्या ताब्यात असतो बरेच दिवस. पण मग तिथून त्याला ते ह्या सुधारगृहात पाठवलेलं असतं. पण इथे त्या दोघांची दोस्ती जमते. मग जेव्हा ही त्याला मारते तर त्याला त्या हाताशी धरते, ती त्याला त्याच्या मदतीने त्या म्हाताऱ्याचा तिथल्या काटा काढते, मग दोघेही पळून जातात. आणि त्याच्यानंतर मग ते लोक ठरवतात की असेच जे आपल्याला त्रास देणारे लोक आहेत त्यांना आपण एक 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 करून त्यांचा काटा काढायचा. मग अशाच प्रकारे त्यांचं पुढे हे दाखवले की तिचे म्हणजे ती जेव्हा मग घरी म्हणजे त्या तिथनं तिला मग घरी घेऊन जायला तिचे काका, वडील आणि हे वारतात तिचे. तर म्हणजे आता आई वडील मेल्यानंतर मग काका आणि आजी सांभाळ करतात, तर ते लोक तिला तिथून अनाथालयातनं घेऊन येतात. पण मग जेव्हा काकांना कळतं की हिचं त्या मुलाबरोबर त्या मुलालाही घेऊन आली आणि त्या मुलाबरोबर अफेअर आहे, तर तो बेदम त्या मुलाला पट्ट्याने मारतो. तर ही काकाचं सोडू ह्याचा म्हणून काकाला पॅरलाइज करून टाकते, त्याच्या स्पायनल कॉर्डचे हे नसा सगळ्या हे करून म्हणजे तो बेड रिडन होऊन जातो. आणि आजीला मग खेळणं करून ठेवलेलं असतं तिने. तर म्हणजे तिचं मन किती कटू झालेलं असतं हे दाखवलेलं आहे. मग अशा प्रकारे मग एक 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 अशा गोष्टी त्या भूमी पेडणेकरच्या समोर येत राहतात. आता तिचं हे सगळं काम बघून आणि सगळे म्हणतात आता हिला प्रमोशन द्यायचं, DCP करायचं, आणि तिला DCP पण करतात. आता तिची जी एक असिस्टंट असते लेडी, तर ती चांगली असते, ती चांगली इन्फॉर्मेशन सगळी आणत असते. पण एकदा असं होत, पण हा बदमाश असतो चिन्मय मंडलेकर. त्यांनी खूप खबरी हे केलेले असतात, पण त्याला म्हणजे हे पचलेलं नसतं की ज्युनियर आणि परत मुलगी माझ्या डोक्यावर बसली
भूमी पेडणेकर. तर तो तिच्या अगेन्स्ट मध्येच पुष्कळ गोष्टी म्हणजे सांगत असतो आपल्या सिनियरला, की अरे काय तुम्ही तिला हे केलं, किंवा तिला पाठीला घालता, तिला सपोर्ट करता, तिला काही कळत नाही, हे तर सरळ सरळ त्या याचंच कृत्य आहे, त्या मुलाचं म्हणजे. आणि त्याचे फिंगरप्रिंट्स पण आहेत आपल्याकडे, पण दुसरे फिंगरप्रिंट्स माहीत नाहीत आपल्याला कोणाचे आहेत वगैरे काय असं. तर मग एकदा ते लोक अशाच म्हणजे एक 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 मग दाखवलं की तिच्या आयुष्यात जे जे आलेले असतात आणि तिला त्रास देऊन गेले असतात, त्यांना सगळ्यांना ती एक 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 करून अशाच प्रकारे मारते. अशा ह्याच्यामध्येच एका पोलीस ऑफिसर म्हणजे या चिन्मयचाच एक असिस्टंट असतो, त्याच्या तोंडून खबर लीक होते. आणि मग हिला ती कळते आणि मग हे लोक सरळ म्हणजे पब्लिश करतात आणि त्याच्या खाली रिसोर्स याचं नाव घालतात. मग हा म्हणतो की सॉरी सॉरी म्हणे, मला म्हणजे माझ्यामुळे सगळं म्हणजे ओपन झालं वगैरे, सगळा असा प्रकार होतो. तो अपोलाइज जरी करतो तरी म्हणजे ह्यांना मग हा सुगावा लागतो तिथे ते त्या ठिकाणी त्यांना नायलॉनचे केस म्हणजे सिंथेटिक फायबर म्हणजे केस, तर म्हणजे त्यांना हा अंदाज येतो की जो एक मुलगा आहे तोच मुलगी बनून हे काम करतोय, त्याला सपोर्ट करतोय त्या मुलाला. आणि त्या मुलाला मग ते लोक पकडतात आणि त्याला सांगायला लावतात, पण तो काहीच तोंड उघडत नाही. तर मग ह्या लोकांना मग त्या आचार्याचा संशय येतो. तर मग पण मग आता तिच्या घरावर रेड कशी टाकायची, हा मोठा ऑफिसर काही तिला हे द्यायला तयार नाही होत की घराचं वॉरंट छडते. पण मग तिला कसं काढायचं, तर मग खोटच बातमी हे करतात, तिच्यापर्यंत पोहोचवतात की हा तिचा जो साथी आहे तर तो मेला आहे एन्काउंटरमध्ये आणि त्याची डेड बॉडी बघायला तू येऊ शकते, म्हणून तो त्याला कळवतो. तर ही येते तिथे. तर मग हे लोक सगळे तिच्या घरी म्हणजे शोधाशोध घेतात, तर सगळेच मग पुरावे सापडतात. तर हिला कोणीतरी नाही, तिच्या घरी तिने ते CCTV कॅमेरे पण बसवले असतात वॉच ठेवायला तिच्या काकांवर ह्याच्या. तर तेवढ्यात मोबाईलवर बसल्या बसल्या तिथे तिला दिसतं की अरे हे लोक आलेत घरात, आणि तिला लक्षात येते की हे आपल्याला ट्रॅप केलंय. मग ती बाथरूमला जायचा बहाणा करून सटकते तिथून आणि म्हणजे पळते, आणि मग येते त्या मुलींच्या, लहान मुलींच्या तिथे जिथे, आणि मग त्यांना वेठीस धरते आणि तिथे सांगते सगळ्यांना की आणि त्या याच्यामध्ये मग हिची त्या असिस्टंट मरते, म्हणजे तिला ती मारतेच त्याच पद्धतीने. आणि तर ह्याच्या अगोदरही काय झालं असतं की कुत्रे खूप सीशोरवर फिरायचे, तर त्यांना कोणीतरी खाऊ घालतंय, चांगल्या प्रकारचं मांस खाऊ घालतंय असं कळलं. म्हणून ही रात्री तिथे म्हणजे भूमी पेडणेकरला थोडंसं ड्रग्सची पण सवय असते, तर त्या ड्रग पेडलरला तिथे बोलवून तिने ड्रग घेण्याकरता म्हणजे बोलवलं असतं. आणि त्याच वेळेस तिला तो तो अनंत महादेवन भेटतो, जो कुत्र्यांना फीड करत असतो. तर तो फक्त एवढंच म्हणतो की रोज म्हणे मी इथे कुत्र्यांना फीड करतो, पण कोणीतरी आता त्यांना कच्चं मांस खाऊ घालायची सवय केली, कोण आहे काही कळत नाही. आणि हे यांचे फक्त डायलॉग होतात, आणि मग तो निघून जातो, ही पण निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी बातमी असते की या अनंत महादेवांचं मर्डर झालं. म्हणजे ते लोक बघतातच, तर ते परत त्याच नस कापलेली असते आणि तोंडात सगळे मांसाचे तुकडे कोंबलेले असतात त्याच्या. तर म्हणजे हे अशा पद्धतीने ते मर्डर चालू असतात अननेसेसरी यांची. तर मग त्या याच्यात ते मिळतं, आणि तिथे मग तो मोबाईल पण त्याचा मिळतो. त्या मोबाईलच्या थ्रू वगैरे हा पकडला गेलेला असतो, सईद तिच्या बरोबरचा जो असतो. पण मग तेच की तर कोण आहे हे, तर मग म्हणजे असा ट्रॅप करून तिला ते पकडतात. पण मग ती सटकते आणि त्या मुलींना धारेवर धरते. तर
मग भूमी पेडणेकर येते, म्हणते की त्यांना सोड तू, नाहीतर म्हणजे मी नाही मारत, सोडून देते तुला जसं पाहिजे असेल तसं. आणि मग सईद पण तिला पुष्कळ सांगायचा प्रयत्न करत असतो की तू असं नको करू, म्हणजे तू चांगल्या लोकांना का मारतेस, ज्यांनी आपलं काहीच केलं नाहीये. म्हणजे त्याला ते मग पटतं की ही उगीच ज्या लोकांनी आपलं काहीच बिघडवलं नाही त्यांनाही मारते. आणि मग शेवटी पण ती म्हणते की आता त्या हातकड्या हिच्या हातात घाल, भूमी पेडणेकरच्या, त्याला सांगते, आणि तू ये माझ्याजवळ, आपण बघू काय करायचं ते. भूमी पेडणेकर करून घेते तसंच. पण हा तिला समजावायचा प्रयत्न करतो, पण त्या ह्याच्यामध्ये झटापटीमध्ये तोच स्वतःला मारून घेतो. तो म्हणतो तू माझा ऐकणार नाहीस नाही. आणि त्या ह्याच्यात ही भूमी पेडणेकर स्वतःला मोकळी करून त्या मुलांना सोडवते. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, मारामारीमध्ये, ही स्वतःला तिथल्या किचनमध्ये बंद करते, गॅस पेटवते आणि स्वतःला जाळून म्हणजे आग लावून देते. आता हीच घटना भूमी पेडणेकरच्या मनावर घात करणारी असते. कारण लहानपणी भूमी पेडणेकरची आई वडील, भूमी पेडणेकरचं नाव रीटा परेरा दाखवले, ख्रिश्चन दाखवले, तर तिची आई पोलीसमध्येच असते आणि वडील चांगले नसतात किंवा उगीच टाइमपास करणारे असतात आणि गाणं बजावणं करत असतात. पण तिलाही, भूमी पेडणेकरलाही लहानपणी गाणं बजावण्यातच इंटरेस्ट असतो. म्हणजे तिला गाणंच शिकायचं असतं, पण आई इन्सिस्ट करत असते की तू शिक, चांगली हो, माझ्यासारखी पोलीस ऑफिसर हो. आणि त्याच्यामुळे आई खूप स्ट्रिक्ट असते. पण जेव्हा एकदा तिला असं दिसतं की इतकं करून सुद्धा ही मुलगी घरात आपल्या अपरोक्ष गाणं बजावणंच करते, तर तिचं डोकं फिरतं आणि ती दोघींनाही, तिला आणि भूमीला घेऊन किचनमध्ये जाते, गॅस हे करते आणि आग लावते. पण भूमी सटकते तिथनं आणि तिची आई जळून मरते. तर तो तिच्या मनावर एक परिणाम झालेला असतो. तर ती त्याच्यामुळे कोणालाच जवळ करत नसते. एक डॉक्टर तिच्या प्रेमात असतो, पण ती त्याला म्हणजे नाही भाव देत, जस्ट भेटत असं बोलत असते असं. मग परत ही स्वतःला जाळून घेते, जी आचार्य, पण ही जाऊन तिला वाचवते आणि गुंडाळून ब्लँकेटमध्ये आणते आणि बाहेर हँडओव्हर करते पोलिसांच्या, की ताबडतोब हिला हॉस्पिटलाइज करा, जिवंत आहे ती. आणि मग म्हणजे दाखवलंय की पुढे मग ती फोन करते त्याला, डॉक्टरला त्या, की आपण बोलू शकतो का. म्हणजे मग तिला लक्षात येतं की मनात राग ठेवून किंवा तिरस्कार ठेवून किंवा कोणाबद्दल हेट्रेड ठेवून काही उपयोग नसतो. प्रेमानेच गोष्टी सुटू शकतात. आपण जर असंच वागत राहिलो तर आपल्याही मनात असं काहीतरी विचित्र होईल आणि आपणही विचित्र वागू लागू. आणि तिने ते गमावलं असतं तिच्या असिस्टंटला. तर तिने असिस्टंट पण तिची खूप चांगली असते आणि तिने बघितलं असतं तिचा नवरा मुलगा कसे प्रेमाने राहत असतात, आणि मग तिला ते जाणवतं आणि मग ती कमी तिला खटकते आणि मग ती तिथे फोन करते. तर तिथेच हा पहिला सीझन एंड झालाय. आता बघूया दुसऱ्या सीझन मध्ये काय येतं. छान आहे, पण सिरीज मला आवडली खूप.